अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर क्रमांक 769 स्मृतिगंध रामनगर तेलखंडजी येथे 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान चोरीची घटना घडली। फिर्यादी परिवार गावाकडे गेल्याने घराला कुलूप होते। 10 नोव्हेंबर रोजी घरकाम करणाऱ्या शुभांगी सीडाम हिला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले। कळताच फिर्यादी 11 नोव्हेंबरला नागपुरात परतले आणि घरात घडलेला प्रकार उघड झाला। लोखंडी अलमारी फोडून घरातील सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती, पायपट्ट्या असा 1,17,000 रुपयांचा मुद्देमाल, तर स्वतंत्रपणे आणखी 24,000 रुपयांचे दागिने, एव्हेंजर व केटीएम मोटरसायकल अशा मिळून 4,61,000 रुपयांचा माल चोरीला गेला होता। तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे संत्रा मार्केट परिसरात पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा या आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचा साथीदार मंथन उर्फ श्री साकोरे आणि राहुल गायकवाड या दोघांची नावे सांगितली। अटक आरोपीच्या मेमोरेंडम नंतर मोठ्या प्रमाणात मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तपासात आणखी 3 गुन्हे उघडकीस आले। ही कार्यवाही डीसीपी नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरी पथकाने केली। पोलीस ठाणे अंबाझरी अंतर्गत फिर्यादी जनार्दन शंकर लवणकर हे त्यांच्या मूळ गावी गेलेले होते दिनांक 4/11/25 रोजी। तर दिनांक 10/11/25ला त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या घराचा दरवाजा कडिकोंडा तुटलेला आहे। यावरून त्यांनी घरी येऊन बघितले असता त्यांच्या घरातली रोख रक्कम आणि सोन्याचे आणि चांदीचे दागदागिने असा काही किमती दस्तावेज अज्ञात आरोपींनी चोरून नेलेला होता। याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपक्रमांक 537/25 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे अधिकारी PSI मेश्राम यांच्याकडे देण्यात आलेला होता। PSI मेश्राम यांनी आपले गोपनीय सूत्र नेमून गिट्टी खदान पोलिसांच्या देखील सहकार्याने यातील जो आरोपी आहे सागर उर्फ भांजा अशोक वर्मा याला संत्रा मार्केट येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून इतर देखील पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत करण्यात आलेल्या 2 गुन्ह्यांची आरोपींनी कबुली दिल्याने इतर देखील 2 गुन्ह्यातला मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। एकूण आतापावे तो 4,61,000 रुपयाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला असून इतरही यात 2 आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे आणि त्यांचा तपास सुरू आहे। पकडण्यात आलेले जे आरोपी आहेत हे रेकॉर्डवरील आरोपी आहे। या देखील हे जबरी चोरीच्या तसेच घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत। हे